नमस्कार. स्वातीज कुकिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे परत एकदा खूप 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 स्वागत. नवरात्री सुरू झालेली आहेच, तर नवरात्रीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सुरुवातीलाच आपण नवरात्रीच्या 9 रूपांना वंदन करून आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, येथे मी उपवासाचा अगदी खूप छान डोसा केलेला आहे. तुम्हीही अगदी अशाच पद्धतीने अगदी क्रिस्पी, रुचकर आणि स्वादिष्ट डोसा अगदी घरच्या साहित्यातून करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहावा लागेल. तुम्ही इथे बघू शकता, या डोशाला अगदी अर्ध्या तासातच अगदी जाळीदारही हा डोसा होतो. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायला हवा. तर चला मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आपण डोशासाठी लागणारी चटणी करत आहोत. तर त्यासाठी येथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्याचबरोबर एक मिरची घेऊन त्याचे थोडे तुकडे करून या ओलं खोबरं आणि मिरचीची अगदी पेस्ट करून घेत आहोत. तर येथे ओलं खोबरं आणि मिरचीची अगदीच पेस्ट झालेली नाही, तर त्यासाठी येथे मी अर्धा कप पाणी घालून हे परत साहित्य मिक्सरला फिरवून घेत आहे. तर बघा, पाणी घातल्यामुळे ओलं खोबरं आणि मिरचीची पेस्ट अगदी छान बारीक झालेली आहे. तुम्ही ते बघू शकता. तर ही पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. चवीनुसार मीठही ॲड केलेले आहे. आणि आता आपल्याला हे मिश्रण हलवून या मिश्रणाला आता आपण फोडणी करत आहोत. तर त्यासाठी एका छोट्याच्या पातेल्यामध्ये 1 चमचा तेल कडकडीत गरम करून अर्धा चमचा जिऱ्याची फोडणीही दिली आहे. ही झाली डोश्याची चटणी तयार. चला आता आपण डोश्याची तयारी करूया. तर त्यासाठी येथे मी वरईचे तांदूळ घेतलेले आहे 1 वाटी आणि 1 वाटी शाबू घेतलेला आहे. वरईच्या तांदळाला कोठे-कोठे भगरही म्हणले जाते. हे दोन्ही साहित्य मी समप्रमाणात घेतलेले आहे. तर सुरुवातीला अगदी मिडियम गॅसवरच मी हे भगर भाजून घेत आहे. अगदी मिडियम गॅसवरच आपल्याला भगर भाजून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनटं अगदी एकसारखे हलवत ही भगर भाजून घ्यायची आहे. तर तुम्ही ते बघू शकता, भगर अगदी फुललेली आहे आणि पांढरीशुभ्र दिसत आहे. 3 ते 4 मिनटं झालेले आहेत आणि आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊयात. तुम्ही येथे परत बघू शकता, वरईचे तांदूळ अगदी छान भाजलेले आहेत. तर आता मी येथे अगदी याच पद्धतीने शाबू भाजून घेत आहे आणि एकसारखा हलवत हलवतच आपल्याला हा शाबू भाजून घ्यायचा आहे. अगदी कडक करायचा नाही. 3 ते 4 मिनटं मिडियम गॅसवरच एकसारखा हलवून मी हा शाबू भाजून घेतलेला आहे. आणि हाही थंड होण्यासाठी वरईच्या तांदळावर मी शाबू काढलेला आहे आणि शाबू गरम असल्यामुळे यावरच मी जिरे टाकत आहे, कारण जिरे हे लगेच यामध्ये भाजून निघतील आणि डोसाही अगदी स्वादिष्ट होऊन जाईल. तर बघा, 5 ते 7 मिनिटातच हे वरईचे तांदूळ आणि शाबू थंड झालेला आहे आणि आता हे मिश्रण मी मिक्सरला बारीक करून घेत आहे. तर बघा, येथे मी अगदी बारीक रवा असतो त्याप्रमाणे हे मिश्रण बारीक केलेलं आहे. तर मी येथे हातावर तुम्हाला घेऊन दाखवत आहे. अगदी बारीक रवा असतो त्या टाईप मी हे बारीक करून घेतलेले आहे. आणि आता आपण हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर बघा, येथे मिक्सरला बारीक केलेली पेस्ट येथे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे. आणि हे पीठ भिजवण्यासाठी येथे 1 वाटी मी दही घेतलेले आहे. तर दही येथे 1च वाटी घ्यायचे आहे. जास्त घेतल्यास आपला डोसा आंबट होण्याची शक्यता आहे. त्यासाठी येथे मी अगदी फ्रेश दही आहे. मी घरीच केलेले दही आहे. तर येथे बाउलमध्ये पीठ फुगलेले आहे. त्यासाठी मी येथे स्टीलच्या पातेल्यामध्ये हे मिश्रण काढून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला हे पीठ पाणी घालून थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचे आहे. तर बघा, येथे या पिठासाठी मी 1 ग्लास पाणी घेतलेले होते. याआधी मी थोडे पाणी घातलेले होते. आणि अशा पद्धतीने आपल्याला थोडे थोडे पाणी घालत हे मिश्रण अगदी डोशाला ज्या पद्धतीने पीठ लागते त्या पद्धतीने आपण हे पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी येथे 1 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आणि अगदी थोडे थोडे पाणी घालतच हे पीठ मी येथे मळून घेत आहे. तर बघा, येथे पीठ आपले मळून तयार झालेले आहे. तुम्ही ते चेक करू शकता. हे पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ केलेले नाही. अगदी सहज तव्यावर पसरवता येईल या रीतीने हे पीठ भिजवलेले आहे. आणि हे पीठ आपल्याला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचे आहे. आता हा डोसा आपल्याला जास्त क्रिस्पी बनवायचा आहे. तर त्यासाठी 1 वाटी भगर अर्थात वरईचे तांदूळ आणि 1 वाटी शाबू यासाठी मी एक मीडियम साईजचा बटाटा उकडून घेतलेला आहे. आणि त्याची साल काढून मी आता हा बटाटा खिसून घेत आहे. फराळ करताना कोणताही पदार्थ थोडासा तिखट असला की खूप रुचकर लागतो. तर या डोशामध्ये मी 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि याची पेस्ट करून घेत आहे.
खिसून घेतलेला बटाटा, चवीप्रमाणे मीठ आणि बारीक करून घेतलेली मिरची हे सर्व साहित्य आपण जी पेस्ट केलेली आहे डोश्याची त्यामध्ये ॲड करत आहोत. तर ॲड करत असताना बटाट्याच्या गाठी होण्याची शक्यता आहे. तर अगदी एकजीव आपल्याला हे पीठ हलवून घ्यायचे आहे आणि याच्या बटाट्याच्या गाठी होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घ्यायची आहे. तर बघा येथे मी अगदी एकसारखे हलवून हे पीठ परत एकदा 10 मिनिटासाठी झाकून ठेवत आहे. पीठ भिजवून अर्धा तास झालेला आहे आणि आता आपण या बॅटरपासून आपण डोसा करणार आहोत. पण त्यापूर्वी मी इथे थोडीशी कोथिंबीर ॲड करत आहे. तुम्ही जर उपासाला खात नसेल तर नाही घातलं तरीही चालेल आणि कोथिंबीर घालून परत एकदा हे मिश्रण मी अगदी एकजीव हलवून घेत आहे, जेणेकरून बटाटा आणि मिरचीच्या गाठी होणार नाहीत. तर बघा पीठ मी परत एकदा तुम्हाला जवळून दाखवत आहे. तर बघा आपल्याला पीठ या पद्धतीने अगदी घट्ट किंवा पातळ करायचे नाही, जेणेकरून तव्यावर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने सहज पसरता येईल या पद्धतीने आपल्याला हे पीठ करायचे आहे. गॅसवर मी तवा अगदी कडकडीत गरम करून कॉटनचं कापड ओलं करून सुरुवातीला मी हा तवा पुसून घेतलेला आहे आणि यावर 1 चमचा आपण केलेलं बॅटर तव्यावर पसरलेला आहे. अगदी या पद्धतीने अगदी हलक्या हाताने आपल्याला हे बॅटर पसरून घ्यायचे आहे. डोसा पूर्ण पचल्यानंतरच मी थोडंसं लोणी येथे गरम करून घेतलेलं आहे. तेही डोश्यावर मी सोडलेलं आहे आणि मगच मी हा डोसा दुसऱ्या बाजूनेही अशा पद्धतीने भाजून घेत आहे. तुम्ही इथे बघू शकता खूपच छान आपला डोसा झालेला आहे. तर परत एकदा मी थोडंसं लोणी या डोश्यावर सोडलेलं आहे आणि दोन्ही बाजूंनी डोसा भाजून घेतला आहे. अगदी याच प्रोसेसने मी दुसराही डोसा तुम्हाला करून दाखवत आहे. तर ओल्या कॉटनच्या कापडाच्या साहाय्याने मी तवा पुसून घेतला आणि 1 चमचा भरून बॅटर अगदी कडकडीत तव्यावर मी पसरलेला आहे. या पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता या डोश्याला खूपच छान जाळी पडलेली आहे आणि खूपच छान आपला डोसा झालेला आहे. आणि हा डोसा पूर्ण पचल्यानंतर 2 ते 3 मिनिटानंतर आपल्याला या डोश्यावर परत एकदा लोणी अगदी अर्धा चमचा लोणी मी पसरून देत आहे आणि मगच उलथण्याच्या साहाय्याने मी हा डोसा परतून घेत आहे. तुम्ही ते बघू शकता अगदी खूप छान लालसर रंगावर हा डोसा भाजलेला आहे. बघता क्षणी तुम्हाला हा डोसा खावासा वाटतो ना, मग ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. या डोश्याबरोबर तुम्ही उपवासाची बटाट्याची भाजीही करू शकता. तर मी आजच्या रेसिपीमध्ये तुम्हाला ओल्या नारळाची चटणी करून दाखवलेली आहेच. त्याचबरोबर तुम्ही येथे जर या पिठापासून लोणी डोसा करणार असाल तर या पिठामध्ये मिरची न घालता तुम्ही याच प्रोसेसने लोणी डोसाही करू शकता आणि त्याबरोबर उपवासाची बटाट्याची भाजीही करू शकता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तसेच आपण परत भेटू नवीन व्हिडिओ, नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. थँक यू.